नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गरमी सुरू झालेली आहे आणि गरमीमध्ये आपल्याला थंडगार आईस्क्रीम सगळ्यांना आवडत असते. आजची रेसिपी आपली होणार आहे आईस्क्रीमची. 2 लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे. डेअरीचं दूध घेतलेलं नाहीये, फुल फॅट वालं दूध नाहीये. रेग्युलर घरी मी जे दूध घेते दूधवाल्या काकांकडनं ते इथे मी दूध घेतलेलं आहे. फुल फॅट वाला जर दूध इथे असेल तर साहित्यामध्ये काही ते बदल करायचा आहे आणि रेग्युलर आपलं जे दूध जे म्हशी सांभाळतात त्यांच्याकडून घेतलेलं त्यामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतं. तर ते जर दूध असेल तर इथे काय साहित्य घ्यायचं आहे हे प्रमाण इथे मी सांगणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, सहज सगळेजण घरी आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकतात. 3 फ्लेवर मध्ये मी इथे आईस्क्रीम बनवणार आहे. सर्वात पहिला फ्लेवर आपला असणार आहे अंजीर. अंजीर फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहे. अजिबात आपली आईस्क्रीम आपण घरी बनवली असं वाटणार नाही. सेम बाहेरचं फ्लेवर, चव, दिसणं सगळं असणार आहे. आईस्क्रीम आपली अंजीर फ्लेवरची असणार आहे. दुसरा फ्लेवर आपला असणार आहे केसर आणि बदाम आपण करणार आहोत. आणि तिसरा फ्लेवर आपण घेणार आहोत संपूर्ण ड्रायफ्रूट मिक्स. आपण अशी त्या फ्लेवरची आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. साधी सोपी पद्धत आहे. 2 लिटर दूध मी घेतलेलं आहे, उकळायला ठेवलेलं आहे कमी गॅसवरती. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध मी कमी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये हे दूध इथे मी कमी गॅसवरती ठेवलेलं आहे. मध्ये मी ह्याच्याने ढवळत बसली नाही तर याच्यावरती साय किती. तर आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात केलेली आहे. मला कामं होती तोपर्यंत किंवा आपल्याला एवढं दूध आटवायला उभं राहायचं नसेल तर कमी गॅसवर दूध ठेवून द्यायचं आणि आपली ही साय अशी येऊ द्यायची. नंतर आपल्याला ती साय मोडायचीच असते, पण त्याचा फ्लेवर त्या आईस्क्रीम मध्ये अतिशय क्रीमी आणि खूप छान येतो. तर इथे आता आपण मिडियम गॅसवरती हे दूध आपण करायला ठेवलेलं आहे. आता गॅस फक्त थोडासा वाढवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया. एकीकडे आपलं दूध आता हे उकळत होतच आणि आता आपण थोडासा फ्लेम वाढून द्यायचा आहे गॅसचा. साहित्यामध्ये बघा 1 वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे. 2 लिटर आपलं दूध आहे. दूध आपलं आटून कमी होणार आहे. अगदी गोडही आपल्याला करायची नाहीये, पण तुम्ही खूप गोड अगदी खात असेल तर तुम्ही 1 वाटीभर साखर घेऊ शकता. मी इथे वाटीभर घेतलेली आहे, पण याच्यामध्ये आपण दुधाचा अंदाज बघून 1, 2, 3 चमचे कमी जास्त इथे करू शकतो. त्यानंतर इथे खारीक खोबरं पावडर घेतलेली आहे. मिक्सर येतं, अतिशय छान स्वाद येतो. तर हे आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल आपण ही घरच्या घरी करू शकतो मिक्सर मध्ये किंवा बाहेर मार्केटमध्ये ही पावडर अवेलेबल आहे खारीक आणि खोबऱ्याची. इथे मिक्स ड्रायफ्रूटची आपल्याला जी आईस्क्रीम करायची त्यासाठी मी इथे 7-8 घेतलेले आहेत बदाम आणि 4-5 इथे घेतलेले आहेत अक्रोड आणि 5-6-7-8 इथे घेतलेले आहेत मी काजू. आपल्याला करण्यासाठी इथे मी केशर घेतलेलं आहे थोडस आणि बदाम आहेत 10-15. तर हे आपलं इथे साहित्य आपण बाजूला ठेवू आणि इथे आपण अंजीर काढून घेतलेले आहेत. तर अंजीर आपल्याला भिजत वगैरे लावायचे नाहीये, कारण छान आपल्या आईस्क्रीम मध्ये व्यवस्थित ते भिजले जातात. तर आपल्याला फक्त कट करून घ्यायचे आहे बारीक तुकड्यांमध्ये हे. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 लिटर आपलं दूध आहे. तर 2 लिटर साठी आपल्याला इथे टीस्पून बघा, कुठलाही चमचा घ्या तुम्ही तर टीस्पूनच्या मापाने चमच्याच्या मापाने इथे 2, 3, 4 हे 1 लिटर दूध असेल तर 4 चमचे आपण इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तर आता आपण इथे 2 लिटर दूध घेतलेलं आहे तर 4 झाले आपले. आता आपल्याला हे 8 चमचे पीठ घ्यायचं आहे. 8 चमचे आपल्या इथे पीठ झालेलं आहे गव्हाचं. जर इथे तुमचं फुल फॅट वालं दूध असेल तर इथे तुम्हाला 1 लिटर साठी 3 चमचे फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे रेग्युलर आपण जे चपातीसाठी वापरतो ते पीठ आहे. आपण जर फॅट वालं दूध घेत असाल तर 1 चमचा याच्यामध्ये कमी करायचा आहे लिटर मागे, म्हणजे आपण किती 6 चमचे फक्त घ्यायचे आहे. आणि जर आपलं हे रेग्युलर आपण दूध घरी घेत असाल तर त्यामध्ये थोडंसं पाणी असतं, पातळ असतं. तर इथे आपण त्यासाठी 1 लिटरला 4 चमचे याप्रमाणे आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. इथे आपण पॅन ठेवलेला आहे आणि पॅन वरती आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि खाली लागण्याची भीती असते पीठ भाजताना, तर आपल्याला सतत स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. तेल तूप आपण इथे काही वापरलेलं नाहीये, फक्त आपल्याला पिठाचा छान कलर तांबूस येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तर सतत आपला स्पॅच्युला आपल्याला इथे चालवायचा आहे या पॅन मध्ये, नाहीतर पीठ पटकन खाली लागलं जातं कारण इथे तेल तूप आपण नाही वापरते.
व्यवस्थित आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय. पिठाचा कलर बघा आपला बदललेला आहे. एकही थेंब आपण तेल तूप इथे न वापरता सतत आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. पिठाचा खमंग वास इथे येतोय. गॅस आपण आता इथे बंद केलेला आहे आणि पॅनवरचं हे जे पीठ आहे ते आपल्याला इथे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. इथे आपल्या गव्हाचा पिठाचा कलर बघा, जवळून दाखवते. असा कलर आपल्याला इथे पिठाला आणायचा आहे. आपली आईस्क्रीमचा कलर तर छान येतोच, पण आईस्क्रीमची चव अप्रतिम लागते. मी खूप बघितलेले आहेत व्हिडिओ, पण हे मी माझं स्वतःच मी ह्याच्यामध्ये खूप हे केलेलं आहे की हे टाकल्याने काय होईल, ते टाकल्याने काय होईल. तर ही याच पद्धतीने आईस्क्रीम करून बघा, अतिशय छान आईस्क्रीम होते. तर हे आपण आता एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. हाच पॅन मी आता गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती. आपल्याला साखर इथे कॅरमलाइज करून घ्यायची आहे. एकीकडे आपलं दूध खळखळून उकळते, हे बघा, साय अगदी भरपूर आपल्या दुधाला येत आहे. तर मध्ये मध्ये फक्त आता आपल्याला ही साय अशी ढवळून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. भांड मी मुद्दाम मोठं घेतलेलं आहे की व्यवस्थित आपल्याला दूध 2 लिटरला आपली ही 1 वाटी साखर बरोबर होते. दूध आटल्यानंतर कमी होतं, तर व्यवस्थित प्रमाणामध्ये गोड आईस्क्रीम आपली छान होते. मार्केटला होते तशीच ही आईस्क्रीम होते. त्यामुळे हे जे प्रमाण आहे ते हे अगदी साखरेचं प्रमाण बरोबर आहे. आणि जी खारीक खोबऱ्याची मी पावडर घेतलेली आहे, तर खारीक त्यामध्ये गोड असते, त्यामुळे हे एक व्यवस्थित हे प्रमाण होऊन जातं. साखर कॅरमलाइज करायला इथे ठेवलेली आहे. तर मी फक्त साखर आता याच्यामध्ये पॅन मध्ये ठेवलेली आहे. गॅस मी थोडासा मिडियम ठेवते, थोडासा मोठा करते, जोपर्यंत थोडीशी साखर आपली मेल्ट होत नाही तोपर्यंत. पण इथे साखरेला सोडून बाकी कामं करायला जायचं नाही, इथे लक्ष ठेवायचं आहे. कारण आपल्याला साखरेचं पाक जाळायचा नाहीये, कॅरमलाइज व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर ते इथे मी आता दाखवणार आहे. मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता इथे आपण गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला सर्व बाजूने ही साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे. कलर छान येतो साखरेचा आणि दाणेदार टेक्स्चर येतं. त्यासाठी आपण पुढे काय करणार आहोत ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे आईस्क्रीम सांगता आहे तुम्हाला. वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळे आपण आईस्क्रीम इथे बनवू शकतो आणि घरच्या घरी एन्जॉय करू शकतो. तर आता आपण हे स्पॅच्युला इथं न थांबवता व्यवस्थित आपण ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे. गॅस इथे मात्र आपला कमी ठेवायचा आहे, फुल गॅसवर करायचं नाही. इथे आपली साखर बघा, कलर बदललेला आहे. पूर्ण साखर आपली इथे कॅरमलाइज झालेली आहे. तर इथे आपल्याला आता 2 टीस्पून घालायचं आहे. दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी इथे आपल्याला दूध घालायचं आहे. आणि आता आपल्याला इथे परत छान इथे मिक्स करायचं आहे. चुकून जर साखर तुमची इथे गाठी तयार झाल्या कॅरमलाइज करताना, होऊ शकतं जर पूर्ण साखर मेल्ट व्हायच्या आधी जर तुम्ही स्पॅच्युला किंवा ह्याच्यानी खूप लवकर आधी जर त्याला हलवलं मिक्स करताना, तर त्याच्या साखरेच्या गाठी तयार होतात आणि त्या लवकर मोडल्या जात नाही आणि मग त्यावेळेला आपला गोंधळ उडतो. जर चुकून तसं झालंच तर 1 टीस्पून साखर त्याच्यामध्ये घालायची. त्यामुळे संपूर्ण साखरेचे जे गाठी झालेल्या आहेत त्या व्यवस्थित विरघळल्या जातात. तर तसं झालं तर ते तिथे लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघा, साखरेचा आपला कलर छान आलेला आहे. ह्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमचा कलर खूप छान येतो. म्हणून आपण इथे साखर कॅरमलाइज करून घेतलेली आहे, कारण सेम मार्केट सारखा कलर आपल्या आईस्क्रीमला येतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपलं दूध उकळत आहे. तर गॅस मी कमी केलेला आहे आणि आपली जी साखर आपण करून घेतलेली आहे कॅरमलाइज, ती थोडी थोडी करून आपल्याला घालायची आहे. एकदम घातली तर दूध पटकन वरती जातं. थोडं थोडं करून आपल्याला इथे घालायचं आहे आणि दूध आपलं मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं आपलं पातेलं मोठं असेल, कढई पातेलं, तर इथे आपल्याला सोपं जातं. तर आता संपूर्ण कॅरमलाइज झालेली साखर पाक झालेला आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. दुधाचा कलर आपला इथे छान बदललेला आहे. आता आपल्याला जे भाजून घेतलेलं पीठ आहे तर ते छान व्यवस्थित गार झालेलं आहे. इथे आपल्याला आता या बाउलमध्ये दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. याच्या नाहीये, पूर्ण गाठी इथे मोडून घ्यायच्या. इथे बघा, आपण एकही ह्याच्यामध्ये पिठाची गाठ ठेवलेली नाहीये आणि संपूर्ण आपण हे पीठ व्यवस्थित इथे भिजवून घेतलेलं आहे. असं आपल्याला याचं टेक्स्चर हवंय. तर दूध घालून आपण हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे आपल्या दुधामध्ये
व्यवस्थित थोडं थोडं करून घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे. दुधाला आपल्या घट्टपणा येत चाललेला आहे. हे बघा, इथे आपल्याला आता ही जी खारी आपल्याला टाकून घ्यायची. 4 चमचे मी इथे घातलेले आहेत मोठे. ह्याच्यामध्ये छान शिजल्या जाते व्यवस्थित आणि गोडवा जास्त उतरतो त्याच्यामध्ये. इथे बघा, साईडचं संपूर्ण लागलेली साय ही आतमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये घेत आणि आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. दुधाचा कलर बघा कसा आलेला आहे. खमंग मीडियम टू लो मीडियम करत आपल्याला हे दूध व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आता याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी पुढे दाखवणार आहे. तोपर्यंत आता आपण इकडे हे ड्रायफ्रूट वगैरे कुटून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये आपल्याला हे स्पॅच्युलाने व्यवस्थित हे कढईला न लागू देता आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. एकीकडे साईडचे संपूर्ण साय आपल्याला याच्यात टाकायची आहे अशी. इथे आपण अंजीर कापून घेतलेले आहेत. काही अंजीर हे असे वेगळे ठेवलेले आहेत मी कट करून आणि हे एवढे मला इथे मिक्सर मध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत. आणि हे मिक्स ड्रायफ्रूट ते मी इथे कुटून घेते. दूध बघा आपलं रबडी सारखं झालेलं आहे. गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होऊन येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण साय आपण इथे विरघळून घेतलेली आहे. तर इथे आपण आता गॅस बंद करणार आहे आणि संपूर्ण आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. इथे आपलं बघा, मी पातेल्यातलं ट्रान्सफर करून हे कढईमध्ये घेतलं होतं, कारण इथे दाखवण्यासाठी पण आणि गारही लवकर होतं. पातेल्यामध्ये फक्त आपण जोपर्यंत कॅरमलाइज झालेली साखर टाकत नाही तोपर्यंत आपलं मोठं पातेलं ठेवायचं. तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तुम्ही सुरुवातीपासूनच कढईमध्ये दूध ठेवू शकता. मध्ये जर काम करायचं असेल तर आपण कमी गॅसवरती सायेपर्यंत दूध ठेवू शकतो आणि वरती जाण्याची भीती नसते, म्हणून मी मोठं पातेलं घेतलेलं. तर आता हे कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे. हे संपूर्ण गार झालेलं आहे. याची थिकनेस बघा. इथे आता आपल्याला ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ठीक, नसेल ब्लेंडर तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवू शकता, काही हरकत नाही. तेच काम करतं. ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने करा किंवा मिक्सरच्या भांड्याने करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि फिरवून घ्या. जेव्हा आपलं हे फ्लफी होत जातं इथे आपण ब्लेंडर फिरवून आपलं बॅटर एकदम स्मूथ आहे, फ्लफी तयार झालेलं आहे. बघा, एकदम हलका हलका असं ते फुगून आल्यासारखं झालेलं आहे. तर असंच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. ब्लेंडर तुमच्याकडे नसेल तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच फिरवून घेऊ शकता. याच्यावरती आता आपल्याला पॅक झाकण ठेवायचं आहे आणि फ्रीजर मध्ये आपल्याला 3 तासासाठी ही कढई अशीच ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला परत इथे काय करायचंय ते आपण 3 तासानंतर बघूया. हे मी पॅक झाकण ठेवलेलं आहे कढईवर बसेल असं. आता हे मी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे. इथे बघा, कढई मी फ्रीजर मध्ये ठेवलेली आहे आणि 3 तासासाठी मी आता हे उघडणार नाहीये. हे आपण साहित्य काढून घेतलेलं आहे. आईस्क्रीम कोन मध्ये आपण इथे आईस्क्रीम बनवू शकतो, हे बघा, किंवा आपण प्लेन हे असे डबे असतात एअरटाईट, ह्याच्यामध्ये पण आपण आईस्क्रीम बनवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे हे डबे असतात, तर ह्याच्यामध्ये पण आईस्क्रीम आपण हे बघा एअरटाईट मध्ये आपण बनवू शकतो. किंवा तुम्ही वाटीत जरी ठेवलंय, फुलपात्र असतं स्टीलचं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बॅटर हे टाकलं आपलं आईस्क्रीमचं, तर त्याला फक्त रॅपरने व्यवस्थित पॅक करायचं आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम तयार करू शकतो. तर आता इथे दूध घालून आणि मी हे अंजीर बारीक करून घेतलेले आहे मिक्सर मध्ये आणि इथे गार्निशिंग साठी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहे. मिक्स इथे ड्रायफ्रूट आपलं तयार आहे. केशर इथं मी 3 तास काळ्या केशरच्या दुधामध्ये टाकलेल्या होत्या, त्याला छान कलर आलेला आहे. बदाम इथे कुटलेला आहे. गार्निशिंग साठी आपले इथे पिस्ता आणि बदाम तयार आहेत. 3 तासात आपल्या बॅटरला झालेला आहे जे आपण मिक्स करून ठेवलं आपलं आईस्क्रीमचं. तर आपल्याला आता त्याला परत एकदा ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. हे बघा, बर्फ पूर्ण साचलेला आहे आपल्या कढईला पण आणि ताटाला पण. हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. मिक्सर मध्ये काढायचं असेल तरी भांड्यामध्ये टाकून आणि आपल्याला हे फिरवावं लागतं. त्यावेळेला आपली आईस्क्रीम एकदम छान तयार होते.
इथे आपण परत एकदा ब्लेंडर फिरून घेऊ. ब्लेंडर फिरून झालेलं आहे. एकदम आपलं हे बघा संपूर्ण प्लेन झालेलं आहे. एकदम छान आपलं स्मूथ हे तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला एक बाउल इथे घ्यायचा आहे आणि आपल्याला 3 प्रकारचे आईस्क्रीम इथे करायचे आहेत. तर आपण थोडी थोडी आपल्याला जो फ्लेवर जास्त कमी पाहिजे तो इथे या बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे. मध्ये आता आपल्याला अंजीर फ्लेवरची आईस्क्रीम पहिले तयार करायची आहे. कन्सिस्टन्सी बघा एवढी छान ही आईस्क्रीम होते. तुम्ही मार्केटची आईस्क्रीम ही आईस्क्रीम बनवल्यानंतर खरंच आपण मार्केटला जाणार नाही. आपण हे अंजीर टाकून घेणार आहे. आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे आपण अंजीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. अंजीर एकदम बारीक आपण केलेले नाहीयेत. हे मध्ये मध्ये थोडस जाड आहे तर ते आपण मुद्दाम ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक बॉक्स आहे तर आपल्याला कापायला छान हे होईल. तर याच्यामध्ये आपण अंजीर चे सेट करायला ठेवू. अंजीर फ्लेवर आपण इथे हे बघा थोडस टॅप आपण केलेलं आहे. इथे आपल्याला आता अंजीर घालून घ्यायचे. त्याला आपल्याला पॅक झाकण लावायचं आहे. अंजीर फ्लेवर इथे आपण सेट करायला ठेवणार आहे. परत याच्यामध्ये बॅटर हे घेऊ. केशर बदाम आपण जास्त बनवतोय. थोडीशी मी याच्यामध्ये जास्त घेणार आहे. केशर बदामचं बॅटर आपण जास्त घेतलेलं आहे. हे बघा केशरला छान कलर आलेला आहे. हे आपल्याला आता बदाम आपण कुटलेले आहेत. एकदम बारीक नाही पण हे असे छान लागतात आईस्क्रीम मध्ये. तुम्ही मिक्सरला लावू शकता जाडेसे असे मध्ये मध्ये फिरवून आणि किंवा मग कुटून घेऊ शकता. मी ते कुटून घेतलेले आहेत. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मला हे बनवतानाच एवढं छान वाटतं ना. आणि बनवलेली आईस्क्रीम जेव्हा घरात जावाई नवरा तर खरंच सांगते त्यांचे कमेंट ऐकून ना मला खूप छान वाटतं. नक्की करून बघा. काही जास्त वेळ लागत नाही ह्याला. एकदम स्टेप बाय स्टेप आपण सर्व साहित्य जर काढून ठेवलं तर दूधही तुम्हाला आटवण्यासाठी असं फार वेळ उभं राहायची गरज नाहीये. आपण आता या कोणांमध्ये ही आईस्क्रीम तयार व्हायला ठेवायची आहे. सेट व्हायला साफ स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित सुकवून घेतलेले आहे. तर आता एक चमचा घेते मी आणि चमच्याच्या ह्याच्याने साह्याने मी याच्यामध्ये हे व्यवस्थित टाकून घेणार आहे. तर पिस्ता 4 कोणांमध्ये आपला भरून झालेला आहे. हे कोण आपल्याला इथे पॅक करायचे आहेत. मला हे बनवताना खरंच सांगते खूप छान वाटतं. नक्की बनवून बघा. असा एखादा पदार्थ आपण जेव्हा बनवतो आणि तो खूप छान होतो आणि सगळ्यांना आवडतो ना त्यावेळेला तो समाधान भारी वाटतं. नक्की करून बघा. सेट करायला फ्रीज मध्ये ठेवूया. हे आता राहिलेलं इथे आपल्याला हे मिक्स ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे बघा 2 लिटर दुधाची भरपूर सारी आईस्क्रीम तयार होती. म्हणजे आपण आरामात आईस्क्रीम तयार करून अगदी 8-10 दिवस मस्त मोठ्या डब्यामध्ये जर आपले जे आईस्क्रीमचे डबे येतात त्यामध्ये जर आपण सेट केली ही आईस्क्रीम एक एक दिवस एक एक मस्त छोटे छोटे पीस काढून आपण असे स्लाइस काढून खाऊ शकतो. हे रोज रोज करत नाही आपण तर जास्त प्रमाणामध्ये बनवून 2-3-4 फ्लेवरचे करून आपण हे एन्जॉय करू शकतो. मिक्स ड्रायफ्रूट याचे कुटून घेतलेले आहेत तर ते मी इथे आता हे मिक्स करते. पण ब्लेंडर फिरवल्यानंतर जी आईस्क्रीम लागते ना तर खरंच खूप छान लागते. आणि मी मिक्सरने सुद्धा बनवलेली आहे तर खूप छान माझी झालेली होती. म्हणून ब्लेंडर किंवा मिक्सर पण व्यवस्थित आपल्याला ते फ्लफी करून घ्यायचं आहे. 3 तासानंतर मात्र त्याच्यामध्ये ब्लेंडर किंवा मिक्सर व्यवस्थित भांड्यामध्ये फिरवायला विसरू नका. खूप छान आईस्क्रीम आपली क्रीमी मस्त आईस्क्रीम आपली बाहेर जशी मिळते सेम तशीच आईस्क्रीम इथे आपली तयार होत असते. हे आता आपल्याला या कोणांमध्ये इथे टाकून घ्यायचं आहे. गार्निश केलेले आपण ड्रायफ्रूटचं आईस्क्रीम इथे आपण सेट करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये पण मी आईस्क्रीमच बनवलेली आहे अगोदरची.
लगेच मी बंद केलेलं आहे. इथे बघा हे छोटे डबे आपण काढलेले आहे बघा. तर या 4 तासामध्ये छोट्या डब्याची आईस्क्रीम तयार होते. अजूनही तुम्ही ह्यापेक्षा जास्त ठेवली तर ती एकदम सेट तयार होते. बाकी आपली कुठलीही आईस्क्रीम तयार झालेली नाहीये. आणि कोण वगैरे तर आपले 8 ते 10 तास त्याला लागतात. बाकी ही आईस्क्रीम आपली 4 तासात छोटी असल्यामुळे तयार होते. आणि आईस्क्रीम आता जावयांचे मित्र मैत्रिणी आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आईस्क्रीम बनवलेली आहे. आपले 12 तास झालेले आहे. फ्रीजर मधून आपण हे साध्या पाण्यामध्ये इथे कोण ठेवायचे आहे. एक 2-3 मिनिटं फक्त ठेवायचे आहे. कोण खाणार आईस्क्रीम? आदू खाणार आहे. वा मीच खाते का तू खाणार आहे? हो का हे तुझे आहे का? आणि मग हे कोण खाणार? 3 तुझं आहे ते? एक मम्मी खाणार, एक पप्पा खाणार, आणि एक आई खाणार. आणि मामाची कुठे? मामाची कुठे? मामाला फोन करायला लागेल. तुझ्या वाटीमध्ये काय आहे? इथे काय आहे? हे काय आहे? हे घे. मी पण खाते. वाटीत खायचंय. अशी तुझी छोट्या छोट्या चमच्याने. ही छान आहे. तू खाऊन तर बघ. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली असेल कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.